जय गजानन. श्री संत कवी दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथातील अमृतकण. श्री गजानन विजय या ग्रंथाचे रचनाकार प्रज्ञावंत भाषाप्रभू संत कवी हरिभक्त परायण श्री दासगणू महाराज यांची अद्भुत लेखन शैली. लेखांक 15वा. दासगणूंची आर्त प्रार्थना. लेखन तथा निरूपण श्री मोहन वराडपांडे, नागपूर. हा लेखांक 15वा मी सौ अस्मिता केवले, अमरावती, महाराजांचे चरणी अर्पण करते. दासगणू महाराजांनी 21व्या अध्यायात सर्व भक्तांना उद्देशून अतिशय आर्त भावाने अत्यंत महत्त्वाची प्रार्थना केली आहे. खूप लक्षवेधी आहे ती माऊली. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजाननाचे चरणी. म्हणजे तुमची येरझार जन्ममृत्यूची साचार होऊन या व्हालपार दुस्तर भवामधुनी श्री गजाननाचे चरणी आपले खूप खूप प्रेम असू द्या. म्हणजे तुमचे हे जन्ममृत्यूचे फेरे थांबतील आणि तुम्ही या भवसागरातून पैलतीरी जाऊन श्री गजाननाचे चरणी कायमचा विसावा घेऊ शकाल. अर्थ ध्यानात घ्या माऊली आणि गजाननाचे चरणी अनन्य भावाने लीन व्हा. तोच आपली नौका पार लावणार. जय गजानन. असो. त्यानंतर दासगणू महाराज स्वतः गजानन महाराजांना कशी प्रार्थना करतात बघा. त्यातले भाव बघा, त्यातली आर्तता बघा. आमरण वारी घडो, संत चरणी प्रेमा जडो, अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराला, प्रसंग याचना करण्याचा मशी नको आणूस साचा, समर्था दासगणूचा अभिमान व्हावा मानसी, मी सकल संतांचा चरणरज, माझी राखा तुम्ही लाज, हेची मागणे आहे आज, पदर पसरून तुम्हा ते देवा. माझी आमरण वारी घडू दे, माझे संतचरणी असलेले प्रेम असेच राहू दे, मला शेवटची विश्रांती श्री गोदावरीचे तीरावर येऊ दे देवा. आता मला काही मागण्याचा याचना करण्याचा प्रसंग आणू नका. माझा अभिमान धरावा समर्था. मी सर्व संतांच्या चरणाच्या धुळीचा एक मामुली कण आहे, माझी लाज राखा देवा. एवढेच मागतो पदर पसरून तुम्हाला. किती आर्त भाव, पराकोटीची आर्तता. निशब्द होतो आपण. शतशः नमन या अलौकिक बुद्धीचे धनी असलेल्या संत कवींना. असो. या निमित्ताने श्री गजानन महाराजांच्या समाधी प्रसंगीच्या ओव्यांची उजळणी होणे गरजेचे आहे असे वाटते. ते का, हे आपणास पुढे वाचनात येईलच लक्षात. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मज लागी विसरू नका, मी आहे येथेच ऐसे भाषण करून, योगे रोधिला असे प्राण दिला मस्तकी ठेवून, त्या महात्म्या पुरुषाने प्राणरोधीला शब्द केला, जय गजानन ऐसा भला, सच्चिदानंदी लीन झाला शेगावा माझारी, देहाचे ते चलनवलन पार गेले मावळून, स्वामी समाधीस्थ पाहून लोक हळहळू लागले, पुकार झाली गावात, स्वामी झाले समाधीस्थ, ऐसी ऐकता मात हृदय पिटती नारी नर, गेला गेला साक्षात्कारी चालता बोलता श्रीहरी, गेला गेला कैवारी आज दीन जनांचा, गेला आमुचा विसावा, गेला आमुचा सौख्य ठेवा, विझाला हा ज्ञानदिवा कालरूपी वाऱ्याने, अहो गजानन स्वामी समर्था. आता आम्हास कोण त्राता, कार्य इतक्यात पुण्यवंता, गेलासा आम्हा सोडून, मन हेलावून सोडणारे वर्णन आहे हे. समर्था समाधी क्षणांचे महाराज म्हणतात, मी गेलो ऐसे समजू नका, भक्तीत अंतर करू नका, मला कधीही विसरू नका, मी इथेच आहे याचा विश्वास ठेवा. पुढे दासगणू म्हणतात, असे सांगून त्या महात्म्या पुरुषाने आपला प्राण योग मार्गाने रोधून आपल्या मस्तकी धारण केला. प्राण रोधताना जय गजानन ऐसे म्हणून महाराज समाधीस्थ झाले. त्यांचे देहाचे चलनवलन मावळले, लोक हळहळू लागले. आमचा साक्षात्कारी गेला, चालता बोलता परमेश्वर गेला, आमचा कैवारी गेला, गेला आमचा विसावा, आमचा सौख्य ठेवा, कालरूपी वाऱ्याने आमचा ज्ञानदिवा विझला. अहो गजानना, इतक्यात कसे गेलात तुम्ही, आता आमचा वाली कोण देवा. श्री महाराजांच्या समाधी क्षणांचे हे वर्णन अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारे आहे माऊली. या निमित्ताने आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीची आठवण आली मला. ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली त्यावेळी ज्येष्ठ संत
नामदेव महाराज देखील हजर होते. त्या क्षणांचे वर्णन केलेल्या त्यांच्या ओव्या तिथे आळंदीच्या मंदिराच्या बाहेरच लिहिल्या आहेत. त्या ओव्या बघा. या दोन महान संतांचे समाधीच्या क्षणातील साम्य बघा. देहनिवृत्ती यांनी धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर समाधीसी. नदीची या माशा घातले माजवण, तैसे जनवन कालवले. दाही दिशा धुंद उदयास्त विण, तैसेची गगन कालवले. जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढा ज्ञानेश्वरी ठेवियली. ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पादपद्मी ठेवा निरंतर. 3 वेळा जेव्हा जोडिले करकमळ, झाकियले डोळे ज्ञानदेव. भीममुद्रा डोळा निरंजनी लीन, जाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांचे दोन्ही हात धरून त्यांना समाधीस्थळी नेले. नदीतील मासोळ्यांना माजवण घातले की त्या मासोळ्या जशा झंझावतात तशी कालवा कालव लोकांचे मनात निर्माण झाली. सूर्याचा उदय आणि अस्त दोन्ही नसल्यासारख्या 10ही दिशा धुंद झाल्या. आकाशात वेगळीच कालवा कालव झाली. ज्ञानेश्वर माऊली आसनावर जाऊन बसली. समोर ज्ञानेश्वरी ठेवली. मला आपल्या चरणाशी जागा द्यावी अशी विनंती परमेश्वरास केली. 3 वेळा हात जोडले आणि भीममुद्रा लावून ब्रह्मचरणी लीन झाले. नामदेव म्हणतात, आता सूर्य लोपला, आमचा बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ झाला. बघा हे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी क्षणांचे वर्णन. त्या क्षणी ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तांची झालेली मानसिक स्थिती आणि गजानन माऊली समाधीस्थ झाले त्यावेळी त्यांच्या भक्तांची मानसिक स्थिती अगदी सारखीच. तिकडे ज्ञानेश्वर माऊली यांना संजीवन समाधी घेताना डोळे बंद करून समाधी अवस्थेतील भीममुद्रा धारण करून डोळ्यातील निरांजनी लीन केल्या आणि ते ब्रह्मपूर्ण झाले. इकडे गजानन माऊलींनी योगाद्वारे आपला प्राणरोध दिला, मस्तकी धारण केला आणि सच्चिदानंदी लीन झाले. तिकडे नामदेव म्हणतात, आमचा सूर्य मावळला, आमचा बाप गेला. इकडे दासगणू म्हणतात, गेला आमचा विसावा, गेला आमचा सौख्य ठेवा, गेला आमचा आधार. मला तर या 2 महान संतांचे समाधी क्षणांच्या वर्णनात खूप साधर्म्य जाणवते. त्यामुळे त्याचा संदर्भ देण्याचे मी टाळू शकलो नाही. असे आहेत आपले कैवल्यदानी महाराज आणि असे आहेत त्यांना शब्दबद्ध करणारे थोर संत कवी भाषाप्रभू दासगणू महाराज. त्रिवार वंदन दोनही महात्म्यांना आणि या निमित्ताने ज्ञानेश्वर माऊलींना. आज आपले श्री दासगणू महाराजांच्या अद्भुत लेखनशैलीवरील ही लेखमाला इथेच थांबवूया. या निमित्ताने काही बाबी आपल्यासमोर मांडणे मी माझे कर्तव्य समजतो. जेव्हा असे काही लिहावे अशी मला प्रेरणा मिळू लागली तेव्हा मेधा माझी पत्नी तिच्याशी चर्चा केली. श्री गजानन महाराजांनी तिचे मार्फत मला प्रोत्साहन दिले, आधार दिला. तिने संपूर्ण मदत देण्याचे ठरविले. त्याप्रमाणे हे लेखांक तपासणे, त्यातील चुका दुरुस्त करणे, लिखाण शक्य तितके निर्दोष करणे ही जबाबदारी तिने सांभाळली. महाराजांना हे माहीत असावे की हा एकटा हे करू शकणार नाही, म्हणून मला मदत करण्यासाठी मेधाला प्रेरित करण्याची योजना समर्थांचीच. हे सर्व महाराजांनीच करविले, यात मला तीळमात्र शंका नाही. जेव्हा जेव्हा मला काळजी वाटायची तेव्हा तेव्हा महाराज मला कोणत्या तरी भक्तांकडून संदेश पाठवून माझा उत्साह वाढवायचे. या लेखांकाचा पहिला आणि शेवटचा दिवस कोणता असेल, किती दिवस लागतील याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. आमचे कोणतेही नियोजन नव्हते. पण पहिला लेख 25 तारखेला तयार झाला. दुसरे दिवशी पाठवायचा तर त्या दिवशी अक्षय तृतीया होती. आज समापन, आज संकष्ट चतुर्थी, म्हणजे हे लेख अक्षय तृतीयेचे शुभमुहूर्तावर सुरू करून आजचे संकष्टीचे शुभदिनी संपावे ही योजना देखील समर्थांचीच. शंकाच नको. आणखी एक आश्चर्य, आज जागतिक मातृदिन. गजानन माऊली आपली माय, आई, तोच आजचा दिवस आहे ना गंमत. आपण या 15 दिवस चाललेल्या दीर्घ लेखमालेला उदंड प्रतिसाद दिला. अगदी अपेक्षेबाहेर. संपूर्ण महाराष्ट्र, अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत, शिवाय मध्य प्रदेश, गुजरात आणि विदेशातून आलेल्या
असंख्य संदेशांवरून हे जाणवले. हे सर्व महाराजांनीच करवले. आपण मला वेळोवेळी दिलेला प्रतिसाद हा श्री महाराजांचा कृपाप्रसादच आहे. असाच लोभ असू द्यावा. यापुढे श्री महाराजांनी प्रेरणा दिली तर आपण पुन्हा भेटूच. माझं गजाननास नेहमी मागणं असतं की देवा मला अगदी विनासायास मरण दे, दैन्य नको दाखवू आणि ही येरझार संपवून चरणाशी जागा दे. म्हणून रोज जी प्रार्थना मी पूजा झाल्यावर आवर्जून म्हणतो त्याच प्रार्थनेने या लेखमालेचा समारोप करतो. अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम देहांते तव सानिध्यम देहि माम परमेश्वरः. जय गजानन.